नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्या जी आहे ती शेवटी आता काव्य आणि नंदिनी या दोघींचीही हात जोडून माफी मागणार आहे। त्यामुळे वसवत्याची तर वाट लागणार आहे। आणि त्यानंतर विक्रमने जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे रम्यासाठी स्थळ पाहण्याचा, म्हणजे रम्याच्या लग्नाचा घाट घालायचा। पण तिथं आलेल्या पाहुण्यांसमोर रम्या कसा तमाशा करते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर इकडे वसुंधरा बॅगा घेऊन आलेली असते आणि बॅगा घेऊन ती निघत असते तेव्हा विक्रम म्हणत असतो, बाद झालं वसुताई, आता मी काय सांगतो ऐकायला येते का तुला? थांब बरं, तू हे सगळं थांबव आता, असं म्हणत वसुंधराला तो थांबवत असतो। परंतु वसुंधरा मात्र ऐकायला तयार नसते, तिचा राडा सुरूच असतो। तेव्हा इकडे विक्रम हात जोडतो आणि तिला म्हणतो की काय झालंय नक्की, मी तुला सांग ना, तुझ्यासाठी मी काय करू? तू जे म्हणशील ना ते करायची माझी तयारी आहे, तू फक्त सांग मला, ते सगळं मी करायला तयार आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा विक्रमने अक्षरशः हात जोडलेले असतात। नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, कारण नंदिनी जे बोललेली आहे त्यामुळं बाबांना वसवत्यांच्या समोर हात जोडावे लागलेले आहेत, या गोष्टीचं नंदिनीला वाईट वाटलेलं असतं। नंदिनी पुढे यायला लागलेली असते तेव्हा मात्र काव्या ही नंदिनीला थांबवते। तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, मी बघून घेते, असं म्हणत नंदिनी जी आहे ती पुढे येते। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा नंदिनी समोर येते आणि म्हणते की वसवत्या, तुम्ही आता मला म्हणालात ना सगळ्यांच्या समोर मी रम्याची माफी मागायची आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा वसवत्या, माझं काहीही चुकलेलं नाही, तर मी रम्याची माफी मागणार नाही, एवढ्या स्पष्ट शब्दांमध्ये आता नंदिनीने सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर नंदिनीनं हेही बोलून दाखवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी माफी मागणार नाही, हे नंदिनीने ठणकावून सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर नंदिनी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे वसुंधरा सगळेजण पाहत राहतात, कारण नंदिनी असं काही बोलेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं। आणि नंदिनीने चक्क एवढा मोठा बॉम्ब फोडलेला असतो। नंदिनी हे सगळं बोललेली असते तेव्हा पार्थ, जीवा, काव्या सगळेजण पाहत असतात। तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी रम्याची माफी मागणार नाही। आणि त्यानंतर मग इकडे लगेचच विक्रम म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, नंदिनीनं जे केलं ते अगदी योग्यच आहे, मलाही तसंच वाटत आहे वसुताई, अगदी भीत विक्रम बोलत असतो, कारण वसुंधराचा स्वभाव कसा आहे हे विक्रमला चांगलंच माहिती असतं। त्यामुळं तो शांतपणे तिच्याशी या सर्व गोष्टी बोलत असतो। त्यानंतर इकडे विक्रम जेव्हा इकडे वसूला सांगत असतो तेव्हा वसुआत्याला खूप राग आलेला असतो। वसुआत्याला ही गोष्ट पटत नसते की काय आहे हे सगळं, म्हणजे माझ्या मुलीने का माफी मागायची आहे, हा प्रश्न उभा राहतो। आणि इकडे नंदिनीने फक्त एवढंच सांगितलेलं असतं की मी रम्याची माफी मागणार नाही, कारण माझं चुकलेलं नाही। विक्रमचंही तेच म्हणणं आहे की आज रम्यानं जे केलेलं आहे ते चुकीचं आहे, कारण एखाद्याच्या पर्सनल स्पेसमध्ये असं ढवळाढवळ करायची, इंटरफेअर करायची काहीही गरज नाही। तिने अजिबात गरज नाही की इकडे काव्याचा मोबाईल चेक करायची, ही गोष्ट तिची चुकलेली आहे, असं सगळं झालेलं असतं। आणि तेव्हा विक्रम हे बोलतो हे पाहून रम्या म्हणते की आई थांब, अगं माझं चुकलेलं आहे, मी नंदिनीची माफी मागते, असं म्हणत रम्या आहे ती नंदिनीची माफी मागायला जाते। नंदिनीच्या समोर हात जोडून असते, कारण रम्याच्या डोक्यात पुढचा प्लॅन आहे, आता ही जी माफी मागायची, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी हिला दाखवून दे। त्यावर ती नंदिनीच्या पुढे हात जोडते आणि म्हणते की तू माझ्यापेक्षा मोठी आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं। इकडे वसुंधराला मात्र खूपच राग आलेला असतो, तिला ही गोष्ट पटतच नसते की हे काय आहे, म्हणजे हे सगळं कशासाठी होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो। परंतु इकडे मात्र सगळेजण पाहत असतात, नंदिनी मात्र तेवढ्यावर थांबत नाही। तर नंदिनी म्हणायला सुरुवात करते की हे बघ, तुझं चुकलंय हे सगळ्यांनाच आम्हाला माहिती आहे, पण आता तुझी माफी मागते ना, ती माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये, तू काव्याची माफी मागितली पाहिजे, कारण तू काव्याचा मोबाईल चेक केलेला होता। आणि हे ऐकल्यानंतर मात्र तिथे उभा असलेल्या सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण पाहतच राहतात, कारण काव्याची माफी, काव्या तर छोटी आहे आणि तिची माफी मागायची म्हणजे ही गोष्ट काय झाली, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो। आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रम्या आता रागानेच
काव्याच्या पुढे येते आणि काव्याच्या पुढे हात जोडून उभी राहते, कारण आता तिच्याकडे कोणता ऑप्शनच नसतो आणि त्यामुळं आता तिनं काव्याची माफी मागायलाही तयार झालेली असते. आणि मग काव्याच्या समोर हात जोडून उभी राहत काव्याचीही ती माफी मागू लागते. खरं तर तिला वाईट वाटत असतं, तिला ही गोष्ट पटत नसते, पण आज तिच्या पुढे कोणताही ऑप्शन नसतो आणि त्यामुळंच हे सगळं घडत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात, कारण जी गोष्ट घडलेली आहे ती जरा जास्तच भयानक असते आणि त्यामुळं सगळ्यांनाच तिथे टेन्शन आलेलं असतं. जेव्हा हे घडत आहे, या गोष्टी समोर येत आहेत, तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत असते आणि ती म्हणजेच काहीही झालं तरीही काव्याची माफी कशी मागेल हा प्रश्न उभा राहिलेला असतानाच आता रम्या डिरेक्टली काव्याच्या समोर जाते आणि काव्याची माफी मागू लागते. जेव्हा आता ती काव्याची माफी मागण्यासाठी पुढे गेलेली आहे, काव्याच्या पुढे हात जोडून उभी राहते, तेव्हा मात्र सर्वजण पाहतच राहतात, कारण कोणालाच विश्वास बसत नसतो की असं काहीतरी घडेल. पण हे घडलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही आज सर्वांच्या समोर काव्याची माफी रम्याने मागितलेली असते. नंदिनीने जे बोललेली होती ते रम्याने ऐकलेलं असतं आणि इकडे वसुंधराला मात्र खूप राग आलेला असतो. वसुंधराचं असं म्हणणं असतं की हे चुकीचं झालेलं आहे, माझ्या मुलीने काही गरज नव्हती कोणाच्या पुढे हात जोडायची, असं तिचं म्हणणं असतं. परंतु रम्याने मात्र कसाही विचार न करता डिरेक्टली सगळ्यांच्या समोर हात जोडून माफी मागितलेली असते. तिनं बिचारीनं कोणताच विचार केलेला नसतो आणि हे सगळं घडलेलं असतं. पण आता काव्या मात्र वाटते तेवढी साधी नाहीये. काव्या पण तिथं बोलत असते की यानंतर 100 वेळा विचार कर दुसऱ्याच्या मोबाईलला हात लावताना. खरं तर मला प्रश्न पडतो प्रेक्षकांनो, काव्याचं पण चुकलेलंच आहे ना. एवढी नंदिनीनं काव्याची बाजू घेतलेली आहे, पण काव्याला एवढा राग आला कारण तिच्या मोबाईलमध्ये तशा गोष्टी होत्या आणि त्या दुसरं कोणी पाहू नये अशा गोष्टी होत्या, म्हणूनच तर काव्याला राग आलेला होता. आता इकडे काव्याच्या समोर जरी रम्या हात जोडून उभी असली तरीही काव्याचा ॲटिट्यूड काही केल्या कमी होत नसतो आणि काव्याचं हे जे काही वागणं असतं ते तसंच चालू असतं. त्यानंतर विक्रम सगळ्यांना शांत करतो आणि सगळ्यांना सांगतो की चला चला जा बरं आपापल्या रूममध्ये, असं म्हणत विक्रमने आता सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळेजण आता रूममध्ये जातात. वसुंधरा बोलणार असते, पण विक्रमने वातावरण शांत केलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काव्या त्याचबरोबर रम्या सर्वजण तिथं असतात आणि विक्रमने सगळ्यांना शांत केलेलं आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे की आता आपापल्या रूममध्ये जा. विक्रमने अगदी वेळेवर हा निर्णय घेऊन सगळं वातावरण शांत केलेलं असतं. मिथुनला तो म्हणतो की मिथुन, ह्या ज्या बॅगा आहेत ना त्या घेऊन जा बरं वसुताईच्या रूममध्ये, असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर इकडे रम्या आणि वसुंधरा दोघेही जायला निघतात, पण आता रम्याच्या मनात जो राग असतो तो मात्र उफाळून राहत असतो, कारण तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटलेलीच नसते की काहीही झालं तरीही माझी माफी मागायला लागलेली आहे आणि मी माफी मागायला लागलेली आहे ही गोष्ट तिला सहन झालेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता वसुंधरा म्हणत असते की रम्या, हे सगळं करायची काही गरज नव्हती, तू का केलंस हे सगळं, असं वसुंधरा बोलत असते. परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं की रम्या म्हणते की आई, चूक आपली होती, आज दिवस आपला नव्हता, एवढं लक्षात ठेव, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. उद्या जेव्हा आपला दिवस असेल तेव्हा बघ, असं तिने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर तिने आईला शांत करत असते. खरं तर आता जरी रम्याने माफी मागितली असली तरीही तिच्या डोक्यामध्ये वेगळ्याच गोष्टी होत्या हे वसुंधराच्या लक्षात आलेलं असतं. आता रूममध्ये आल्यानंतर नंदिनी डास असतात आणि ते डास मारत असते, तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की थांब थांब, एखादा फटका मला बसायचा, असं म्हणत जीवा आता इकडे नंदिनीला शांत करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी अशी एका मुटकी सूट मारायला नाही, राग तेवढा आलेला होता म्हणून मी मारलेलं होतं आणि मी तुम्हाला कशाला मारेल ना, असं इकडे नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे जीवाचं असं म्हणणं असतं की नाही, काही सांगता येत नाही ना, मला पण बसू शकतो एखादा फटका त्यातला जोराचा, असं तो म्हणत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नाही बसणार, नाही मारणार मी तुम्हाला, असं नंदिनी त्याला सांगत असते. त्याचबरोबर जीवा पण नंदिनीचं ऐकत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा नंदिनी जी आहे ती जीवाला म्हणत असते की पण तेव्हा जीवा म्हणत असतो की तुला एवढाच राग येतो का,
तेव्हा नंदिनी म्हणते, मी कोणत्याही गोष्टी सहन करेल, पण मी विश्वासघात कधीच सहन करू शकत नाही, असं नंदिनी सांगत असते. नंदिनीला जीवा म्हणत असतो की तुला खरंच असं वाटतं का काव्याच्या बाबतीत? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, कारण काव्य जर कुठं गुंतलेली असते तर तिनं मला तसं सांगितलं असतं ना आधी. माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण इकडे जीवालाच माहिती आहे की काव्याचं आणि काय झालेलं आहे, जीवाचं काव्याच्या आयुष्यात कोण होतं, ही गोष्ट नंदिनीपासून तर काव्याने लपवलेलीच होती. आता जीवाला प्रश्न पडलेला असतो. नंदिनी म्हणते की माझा राग शांत होतो. मला एवढा पण राग नाही आहेत की मी तो कधीच शांत करू शकणार नाही. पण जर विश्वासघात केला तर मी मात्र स्वतःला शांत ठेवू शकणार नाही. हे जेव्हा जीवा ऐकतो तेव्हा जीवाला धक्का बसतो. कारण नंदिनीने स्पष्टपणे त्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी विश्वासघाताला माफी नाही. नंदिनी हे त्याला बोललेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे जीवा नंदिनी हे बोलत असतात आणि त्यानंतर इकडे नंदिनी आवरायला घेते. पण जीवाच्या लक्षात येतं की आपल्या जवळच्या माणसाने जर विश्वासघात केला तर नंदिनी दुखावली जाणार आहे. म्हणजे आता नंदिनीच्या जवळची व्यक्ती आहे ती म्हणजे जीवा आणि काव्या, ही दोघंही नंदिनीच्या जवळची व्यक्ती आहेत. काव्या तिची छोटी बहीण आहे. आज काव्यासाठी नंदिनीने जो स्टँड घेतलेला होता तो घरातल्या सगळ्यांनी पाहिला होता. पण आता जीवा हा तिचा नवरा आहे. आता तिच्या नवऱ्याने ही फसवणूक केली ही गोष्ट जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची काय अवस्था होईल याचा प्रश्न जीवाला पडलेला असतो. इकडे काव्या पण त्याच गोष्टींचा विचार करत असते. कारण माझी बहीण जर कुठं गुंतलेली असती तर तिने मला आधी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे माझी बहीण ही चुकीची वागू शकत नाही. हे सगळं जेव्हा नंदिनी ठणकावून सांगत होती, हे सगळं नंदिनी जेव्हा बोलत होती तेव्हा मात्र इकडे काव्याला आठवतं. काव्या विचार करत असते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पार्थ तिथं आलेला असतो. काव्याला आठवत असतं, नंदिनी म्हणालेली असते की जेव्हा काव्या जन्माला आली ना तेव्हा पहिल्यांदा मी तिला घेतलेलं होतं, तेव्हा मी तिचा हात धरलेला आहे, तो अजूनपर्यंत सोडलेला नाही, असं नंदिनी सांगत असते. ते आठवत असतं. पार्थ तिथं आलेला असतो. पार्थ बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे नंदिनीच्या बाबतीत काव्या बोलत असते आणि म्हणत असते की तुम्ही जर आता मला बोलणार असाल की माझी ताई चुकलेली आहे तर माझी ताई चुकलेली नाही. माझी ताई चुकू शकत नाही. आम्ही असेच आहोत, एकमेकांच्या जीवाला जीव देणारे. जरी आम्ही एकमेकींसाठी भांडलो तरीही जेव्हा एकमेकींच्या विरोधात काहीतरी घडतं तेव्हा आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहतो. हे सगळं काव्या सांगत असते आणि काव्या म्हणत असते की काहीही झालं तरीही माझी नंदिनी ताई अशीच आहे. आणि असं म्हणत तेव्हा इकडे काव्याच्या समोर पार्थ म्हणतो की आज नंदिनी जे वागलेले आहेत ते अगदी बरोबर आहे. मला नाही वाटत त्या चुकलेल्या आहेत. इव्हन जीवाच्या बाबतीत जर असं काय झालं असतं मीही तसाच वागलो असतो, मीही तशाच पद्धतीने रिॲक्ट झालो असतो, असं इकडे पार्थ सांगत असतो. तेव्हा मात्र काव्याला बरं वाटतं. आणि काव्या जेव्हा आता बोलायचा प्रयत्न करत असते तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता मी बोलतोय ना, आता माझं ऐकून घ्यायचं, असं इकडे काव्या सांगत असते. त्यासोबतच पार्थ म्हणत असतो की बरोबर आहे. कसं आहे, काहीही झालं तरीही आज नंदिनी जे वागलेले आहेत ते अगदी बरोबर आहे. कारण काव्याचं चुकलेलं होतं, काव्याने असं वागायला नको होतं आणि त्यामुळं मला नाही वाटत नंदिनीचं काही चुकलं आहे. आणि घरातल्या सगळ्यांनीही नंदिनीचं विचार ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि नंदिनीने बरोबर तेच वागलेली आहे. काव्याला हे ऐकून धक्का बसतो. कारण काव्याला असं वाटलेलं होतं की सगळ्यांना घरामध्ये राग येईल, त्यांना पटणार नाही. पण आज पार्थने बोलून दाखवलेलं असतं की नाही, असं काही नाही आहे. कारण जे काही झालेलं आहे ते अगदी बरोबर आहे. असं पार्थचं बोलणं ऐकल्यानंतर काव्या मात्र धक्का बसल्यासारखी पाहतच राहते. काव्याला प्रश्न पडलेला होता की नक्की काय होणार आहे, पण त्याहीपेक्षा चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की पार्थ हा काव्याला विचारत असतो की तुम्हाला भूक लागली आहे का, तुमच्यासाठी काय आणायचं आहे का? तेव्हा काव्या सांगते की नाही. आणि ती चिडतच असते. पार्थ एवढ्या शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो पण तिची चिडचिड वाढलेलीच असते. इकडे पाहायला मिळतं की आता मानिनी आणि विक्रम बोलत असतात. विक्रम म्हणत असतो की आज महत्त्वाची मीटिंग आहे, मला त्या मीटिंगसाठी जायचं आहे. आणि मानिनी बोलत असते. मानिनी म्हणत असते की हे बघा, मला माहिती आहे तुमच्या मीटिंग्ज असतात, ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत, पण मला एक गोष्ट मात्र बोलायची आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की काय बोलायचं आहे? तेव्हा मानिनी सांगत असते की हे बघा,
कसं आहे, मी माझ्या मुलांच्या भल्याचा विचार करते, याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याच्या लेकरांच्या वाईटाचा विचार करते. आत्ता तुम्ही पाहिलं का, जेव्हा रम्या होती ती काय बोलली होती, पारचा संसार सुरळीत सुरू नाही आहे, पारच्या संसारामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत. तर मला असं वाटतंय की आपण विचार केला पाहिजे. म्हणजे तिचं बारीक लक्ष आहे ते म्हणजे काव्या आणि पारच्या संसारावर. तिला प्रत्येक वेळेस त्यांच्यामध्ये नाक खुपसायचं आहे. आणि हे जर असंच राहिलं तर माझ्या मुलाचा संसार कधी सुरळीत होणार नाही. मला असं वाटतंय, बघा तुम्हाला पटतंय का, आपण रम्याच्या लग्नाचा विचार करावा. हे सगळं मानिनी विक्रमला सांगत असते आणि त्याचबरोबर विक्रमला म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, असं मानिनीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर विक्रम म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं, मला सगळं पटतंय, पण कुठंतरी ह्या गोष्टीही शांतपणे घ्याव्या लागणार आहेत, असं तिला तो सांगत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो सगळं पटतंय मला तुमचं, पण माझं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीनं घडत आहेत, ते मला अजिबात पटत नाही. विक्रम म्हणत असतो, ठीक आहे, माझा एक मित्र आहे ना, त्याच्याशी मी बोलून घेतो. इकडे आता पार्थ फोनवरती बोलत असतो आणि त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो की काहीही झालं तरीही आजची मीटिंग आहे ते व्यवस्थितच झाली पाहिजे, कोणताही प्रॉब्लेम मला त्यात नको आहेत. आणि इकडे काव्या रागारागाने आलेली असते. काव्या इकडे पार्थचं वॉलेट राहिलेलं असतं, ते वॉलेट घेऊन आलेले असते आणि नेमका जीवा खाली येत असतो. आणि जीवा हे सगळं पाहतो तेव्हा जीवाला मात्र धक्का बसतो, कारण इकडे काव्या पार्थचं वॉलेट घेऊन तिथं उभी असते. जीवाला राग येतो. जीवाला कळतं की काव्याने ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे, म्हणून त्याची घालमेल होऊ लागलेली असते, त्याला त्रास होऊ लागलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा या सर्व गोष्टींमुळं एक मोठी गोष्ट अशी हाती येणार आहे की ज्याचा विचार इकडे कोणीही करू शकत नाही. काव्या मात्र इथे उभी असते आणि तेही आता आलेली असते ते फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी आलेली असते आणि तिने हातामध्ये वॉलेट आणलेलं असतं, वॉलेट द्यायला ती आलेली असते. परंतु या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे जीवाने पाहिल्यामुळं जीवाला राग आलेला असतो. पारचं फोनवरचं बोलणं होतं आणि मग काव्या पारच्या हातामध्ये ते वॉलेट देते आणि त्याला बोलायला सुरुवात करते. पार्थ म्हणतो थँक्यू. तेव्हा काव्या म्हणत असते की हे वॉलेट माझ्या वॉर्डरोबमध्ये काय करत होतो, कारण हे वॉलेट माझ्या वॉर्डरोबमध्ये का ठेवलं. तेव्हा तो म्हणतो की हां ते मला नाही माहिती, असं तो बोलत असतो. परंतु तेव्हा मात्र इकडे पार्थ ते वॉलेट तिच्याकडून घेतो, तिला थँक्यू म्हणतो आणि तेव्हा रम्या म्हणत असते की ह्यावेळेस दिलेलं आहे, पुढच्या वेळेस मी लपवून ठेवणार आहे, मी देणार नाही, असं रम्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि रम्याच्या या बोलण्यामुळं पार्थला मात्र धक्काच बसलेला असतो. पार्थ विचार करत असतो आणि इकडे काव्या पार्थला ओरडायला सुरुवात करते. पण नेमकं काव्या जेव्हा पार्थ बरोबर ओरडून बोलत असते तेव्हा मात्र तिथे जीवा उभा नसतो आणि काव्या ही आलेली असते, ती रागाने त्याचं वॉलेट देण्यासाठी आलेली असते, कारण तिच्या कपाटात ते राहिलेलं असतं. आणि इकडे पार्थ मात्र हसत असतो. पार्थ प्रत्येक वेळेस काव्याला म्हणत असतो की हे आई सांगते, हे आईनं सांगितलेलं आहे. आता ह्या गोष्टीची काव्याला सवय झालेली असते. पार्थ काहीही झालं तरीही आईनं सांगितले असं बोलत असतो. पार्थ इकडे हसतो. काव्या त्याला हात जोडते आणि म्हणते की यापुढं हे सगळं मी खपवून घेणार नाही. आणि ती रागातच असते, रागातच तिथून निघून जाते. पार्थ इकडे ऑफिसला निघालेला असतो, पण काव्याची चिडचिड ही जरा जास्तच वाढत चाललेली असते. काहीही झालं तरीही काव्याला मात्र फक्त रागरागच करायचा असतो आणि तिचं जे वागणं असतं ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं. पार्थला मात्र छान वाटतं की आज काहीतरी चांगलं घडलेलं आहे आणि ते म्हणजेच की त्याच्या हातात वॉलेट आणून दिलेलं आहे. म्हणजे कुठंतरी नात्याची सुरुवात होतीये, कारण रागाच्या भरात का होईना पण तिने माझं काहीतरी केलेलं आहे, तिचं लक्ष आहे की मी आज ऑफिसला निघालेलो आहे, माझ्या हातात वॉलेट नाही, या गोष्टीकडे लक्ष आहे, हे मात्र आता इकडे पारच्या लक्षात आलेलं असतं. जीवा आज वर्कआउट करत असतो. नंदिनी तिथे येते आणि म्हणते की तुम्ही व्यायाम करताय आज. तेव्हा जीवा म्हणतो की मी 2-2 तास रोज जिममध्ये घाम घालत असतो, हे काही नवीन नाही आहे. तेव्हा नंदिनीला कळतच नसतं की हा एवढा रागराग का करत आहे, कारण नंदिनीला माहीतच नसते की कारण काय आहे. आणि नंदिनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवाची चिडचिड वाढतच चाललेली असते. जीवा मात्र तिच्याशी खूपच रागाने बोलत असतो आणि तिला म्हणत असतो प्रॉब्लेम काय आहे. नंदिनी म्हणत असते की तुम्ही ना, मला कळतच नाही आहे की कसं मी बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कारण तुम्ही चिडचिड करता. हे बोलण्याने पण आता इकडे जीवाला त्रास होत असतो. तो म्हणत असतो की मी चिडचिड करतो, मी नेहमी असा वागतो, मी तसा वागतो, हे सगळं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की अहो तसं नाही आहे,
पण जीवा आता ऐकायलाच तयार नसतो. नंदिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवाला त्रासच होत असतो आणि त्याची चिडचिड वाढत असते, कारण त्यानेच पाहिलेलं असतं ते म्हणजे काव्या आणि पार्थला त्यांच्या दोघांबरोबर एकत्र पाहिलेलं असतं. काव्या पार्थसाठी जे करते त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ लागलेला असतो. नंदिनी शांत होते आणि आता तिथून जाऊ लागते, कारण तिच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे. कारण जे काही घडलेलं आहे ते ॲक्सेप्ट तर करावंच लागणार आहे, कारण जीवा तिच्याशी ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं बघत आहे, त्यामुळं इकडे नंदिनीला धक्का बसलेला असतो. सगळेजण आता जेवायला बसलेले असतात आणि तिथे विक्रम सांगत असतो की माझा जो मित्र आहे रेगे, तो अमेरिकेला होता, बरीच वर्ष तो अमेरिकेला राहिलेला आहे, तर तो आता इंडियात परत येत आहे आणि त्याचा मुलगाही तिकडंच लहानाचा मोठा झालेला आहे. तर त्याच्या मुलासाठी मी आपल्या रम्यासाठी त्यांच्या मुलाला मी मागणी घातलेली आहे, तर ते सगळेजण आपल्याला भेटायला येणार आहेत, मुलाला घेऊन येणार आहेत. तर आपण रम्याच्या लग्नाचा विचार करणार आहोत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. रम्याला आणि वसूला धक्का बसलेला असतो, परंतु काव्या नंदिनी यांना मात्र आनंद झालेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात, कारण इकडे काहीही झालं तरीही रम्याने जी चूक केलेली आहे, आजपर्यंत रम्या जी चुकीचं वागत होती त्यामुळे हे सगळं झालेलं होतं. खरं तर तिच्याकडे ती संधी होती, लग्न करण्याची संधी होती. ऐनवेळी तिनं माती खाल्लेली असते आणि त्या गोष्टीचा त्रास हा तिला होत असतो. इकडे वसुंधरा म्हणत असते की रम्या, ही गोष्ट लक्षात ठेव, पारसाठी थांबणं बंद कर, कारण काहीही झालं तरीही पारचं तुझ्यावरती प्रेम नाही, असं वसुंधराने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे नंदिनी मात्र आलेली असते, ती म्हणजे विक्रम आणि मानिनीच्या रूममध्ये. तिथे येऊन ती म्हणत असते की तुम्ही आज रम्याच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता मुलगा बघायला आलेला असतो आणि त्या मुलाशी बोलताना रम्याचे वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. रम्या मात्र वेगळ्याच पद्धतीनं बोलत असते आणि ती म्हणत असते की एका लग्न झालेल्या मुलीची, जी दुसऱ्या मुलावर सतत प्रेम करत आहे, त्या मुलीशी लग्न करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की ही असं का बोलत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. परंतु तिचं जे बोलणं आहे ते अशाच पद्धतीनं सुरू असतं आणि ती मात्र त्या मुलाला सांगत असते, म्हणजे तिने पार्थशी लग्न केलेलं आहे, तिचा पार्थवर जीव आहे, हे सगळं तिने स्पष्टपणे सांगते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे, सगळेजण पाहू लागलेले असतात, परंतु रम्याचं जे वागणं आहे ते अजिबात बदललेलं नसतं. इकडे आता रम्याने जो गोंधळ घातलेला आहे तो अशा पद्धतीनं घातलेला असतो की ज्याच्यामुळं सगळ्यांनाच आता तिथे धक्का बसलेला आहे. आता रम्या नक्की काय राडा घालणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत, हे आता विक्रम कसं करणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.